महापालिका आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीत सामावून घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करावी अशा सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना केली आहे। याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागाला आदेश देऊन कार्यवाही करण्याबाबत सूचित केलं असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं। शासन निर्णयानुसार केवळ अनुसूचित जातीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीत सामावून घेतलं जात होतं। त्यामुळे इतर प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नरेश म्हस्के यांनी सततचा पाठपुरावा सुरू ठेवला होता। याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेवर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता। नुकताच औरंगाबाद खंडपीठानं सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कानं सेवेत सामावून घेण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय आणि याची अंमलबजावणी संबंधित आस्थापनांनी असंही नमूद केलंय। या निर्णयानुसार ठाणे महापालिका आस्थापनेकडील वारसा हक्काची प्रकरणं निकाली काढावीत अशी चर्चा खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्त सौरभ राव यांच्या समवेत केली असून आयुक्तांनी देखील संबंधित विभागाला तसे आदेश दिलेत। त्यामुळे सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। याबाबत सातत्यानं पाठपुरावा करून सफाई कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळवून दिल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार व्यक्त केलेत। ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचं काम जलद गतीनं व्हावं यासाठी शहरातील विकासकांची संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी एका बैठकीत घेतला। तसंच पुनर्विकास प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणं, विकास प्रस्तावांतर्गत येणारे रस्ते आणि मालमत्ता पत्रक हस्तांतरणाबाबतची कार्यवाही करणं, तसंच ड्रेनेज, पाणी, उद्यान या आवश्यक बाबींसाठी लागणारा ना हरकत दाखला एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात यावा, काही नियमातील अटींमध्ये शिथिलता देणं असे महत्त्वाचे निर्णयही त्यांनी या बैठकीत घेतलेत। यामुळे ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर झालेत। ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला जुनं ठाणं म्हणून ओळखलं जातं। या भागात नौपाडा, पाचपाकाडी, उथळसर आणि राबोडी असा परिसर येतो। या भागात अनेक जुन्या इमारती असून त्या मोडकळीस आल्यात। अशा इमारतींमधील अनेक रहिवाशांनी विकासकांसोबत करार करून त्या इमारती पुनर्विकासासाठी दिल्या आहेत, परंतु नियमातील काही अटींमुळे पुनर्विकास प्रस्तावाच्या मंजुरीत अडचणी येत आहेत। अशा इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा आणि नागरिकांना मालकी हक्काची घरं उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केलं होतं। या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी काल महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकास मंजुरी संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता सुनील पाटील, कार्यकारी अभियंता महेश रावळ, रविशंकर शिंदे, संगीता सामंत, ठाणे शहर पुनर्विकास समितीचे विद्याधर वैशंपायन, महेश बोरकर, जतीन शहा आदीही उपस्थित होते। लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिला आहे। मालवणी महोत्सवात आज 5-25 व्यावसायिक असतील, परंतु भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल असा आशावादही खासदार राणे यांनी व्यक्त केलाय। ठाण्यातील शिवाजीनगर येथे सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला बुधवारी कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट दिली। यावेळी व्यासपीठावर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, आयोजक सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील आणि संतोष राणे आदीही उपस्थित होते। खासदार नारायण राणे यांनी कोकण ग्रामविकास मंडळासारखी संस्था जन्माला घातल्याबद्दल सीताराम राणे यांना शुभेच्छा दिल्या। तसंच गेल्या 25 वर्षात मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा आहे, परंतु मराठी माणसाचा त्यात 1% हिस्सा नाही। तेव्हा आज लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसायात उतरा असा सल्ला मराठी माणसाला दिला।
मालवणी महोत्सवात आज हे 5-25 व्यावसायिक असतील, परंतु भविष्यातून यातूनच एखादा मोठा उद्योजक होईल, तेव्हा जनतेनं या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा 33% हिस्सा, परंतु मराठी माणसाचा त्यातला 1% नाही. तेव्हा देशाच्या GDP मध्ये मराठी माणसाची टक्केवारी वाढावी हा हेतू असल्याचं राणे यांनी सांगितलं. कोणता उद्योग किंवा व्यवसाय करावा यासाठी केंद्रात MSME मंत्री असताना जिल्ह्यात 72 अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी नेमले होते. याची आठवण करत त्यांनी यापुढेही मराठी माणसासाठी सातत्यानं प्रयत्न करीत राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. आणि ह्या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं, आमच्या सीताराम राणे त्यांच्या सवंगड्यांना शाबासकी द्यावी, प्रेरणा द्यावी. या प्रेरणेतून त्यांनी भविष्यात घडावं आणि म्हणून या स्तुत्य हेतूने मी आलो, मग सर्वांना भेटलो, याचा आनंद झाला. सीताराम राणे मी एवढंच म्हणेन, आप आगे बढ़ो. या मालवणी महोत्सव वर्षाची बेजली नाहीये, त्यातून विधायक सामाजिक आणि लोकहिताची कामं करा आणि त्याचबरोबर व्यवसाय करून स्वतः सबळ व्हा आणि दुसऱ्यांना सबळ करायला हातभार लावा. हेच आजच्या प्रसंगी मी सांगेन. आणि म्हणून तुम्ही मला अतिशय प्रेमाने स्वागत केलं, मान सन्मान केला आणि आमंत्रित करून मला जो सन्मान दिला त्याबद्दल सीताराम राणे त्यांचे सवंगडी सहकारी यांचा मी ऋणी आहे, आभारी आहे. इथे मोठ्या संख्येने तुम्ही सर्व उपस्थित आहात. खरे म्हणजे आज कार्यक्रमाला महोत्सव तुमच्या सगळ्यांमुळे या ठिकाणी शोभा वाढली आणि अतिशय वातावरण निर्मिती झाली. प्रेक्षकांना सर्वांना मी माझ्या कुलदैवत रामेश्वराकडे प्रार्थना करेन, आपल्या सर्वांना माझ्या रामेश्वराने उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करत असं बोलतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भाजपा सदस्यता अभियानाअंतर्गत जिल्हाध्यक्ष आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत 900हून अधिक तरुण, तरुणी आणि महिलांबरोबरच रेल्वे प्रवाशांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर पसंतीची मोहर उमटवली. भाजपकडून गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर भाजप सदस्यता अभियान सुरू करण्यात आलं होतं. तर महाराष्ट्रात 5 जानेवारीपासून संघटन पर्व अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवलं जाते. ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नियोजनानुसार ठाणे शहर जिल्ह्यातील 12 मंडळात परिणामकारक पद्धतीनं सर्व स्तरातील नागरिकांबरोबर संपर्क साधून भाजपची सदस्य नोंदणी केली जात आहे. प्रत्येक बूथवर किमान 250 सदस्य नोंदणीचे लक्ष ठेवण्यात आले. भाजप सदस्यत्व अभियानाअंतर्गत आज रेल्वे स्टेशन बाहेरील सॅटिस पुलाखाली रेल्वे प्रवाशांबरोबर युवा वर्ग आणि महिलांना भाजपाचे प्राथमिक सदस्य करण्यासाठी अभियान राबवलं. त्याला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला. 900हून अधिक युवा, महिला आणि नागरिकांनी मोबाईलवरून ऑनलाईन नोंदणी केली.
या अभियानात जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, सरचिटणीस मनोहर सुखदरे, उपाध्यक्ष विद्या शिंदे यांच्याबरोबरच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज दळवी, सरचिटणीस प्रशांत कळंबटे, रिंकू विश्वकर्मा, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, सरचिटणीस शीतल कारंडे, नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघोले, सरचिटणीस रक्षा यादव, मध्य मंडल अध्यक्षा कांचन पाटील, मुंब्रा मंडल अध्यक्षा कोमल जितेकर आदीही सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीतर्फे 1 जानेवारीपासून संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मागील 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 1 कोटी सदस्य नोंदणी झाली होती. आता 1.5 कोटी सदस्य नोंदणी ही 20 तारखेपर्यंत आम्हाला महाराष्ट्रात पूर्ण करायची आहे. आज भारतीय जनता पार्टीतर्फे स्टेशन परिसरामध्ये सकाळी युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि आता महिला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान चालू झालेलं आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सदस्य नोंदणी अभियानाला भेटतोय आणि प्रत्येक बूथवर 250 सदस्य करण्याचं त्या ठिकाणी बूथ अध्यक्षांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे. बूथ अध्यक्ष घरोघरी फिरून प्रत्येक यादीमध्ये फिरून 250 सभासद करतायत आणि ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक घरापर्यंत हे बूथ अध्यक्ष पोहोचतील. हा रेल्वे स्टेशन परिसर असल्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रोज 5 ते 6 लाख लोक ये जा करतात. त्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे आणि संध्याकाळी कामावरून सुटताना त्यांच्यासाठी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सदस्य रेल्वे स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी झालेले आहे आणि 100% भारतीय जनता पार्टी हे अभियान आमचं चालू आहे. ठाण्यातील चितळसर पोलिसांनी गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश करत 42 किलो गांजासह 3 आरोपींना अटक केली आहे. 11 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पोखरण रोड क्रमांक 1 येथील सुभाषनगरमध्ये संशयास्पद स्थितीत उभी असलेल्या स्विफ्ट डिझायर कारच्या डिक्कीतून गांजाचा साठा जप्त करण्यात आलाय. ड्रायव्हर रोहित कुमार पटेल याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता कारमधील 20 पॅकेटमध्ये गांजा असल्याचं उघड झालं. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 20 लाख रुपये असून यामध्ये 14.35 लाख रुपयांचा 42 किलो गांजा आणि 5.75 लाख रुपयांची मोटार कार यांचा समावेश आहे. तपासादरम्यान आरोपींना मदत करणारे इतर 2 इसम घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांना जुन्नर जिल्हा पुणे येथून तर आरोपी क्रमांक 3 ला कल्याणच्या फुलबाजार मार्केटमधून अटक केली आहे. तिघांनाही चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.